सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे आनंदगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर त्या महात्म्यांचं साधूचं भजन चालू आहे देवाच्या प्राप्तीसाठी. कुठं? हिमालयामध्ये. आजही काही असे साधू आपल्याला फक्कड पाहायला भेटतात. फक्कड साधू. बर्फ म्हणजे बर्फ, सगळीकडे बर्फच, एवढी भयंकर थंडी. पण तसल्याही थंडीमध्ये बर्फामध्ये काही साधू महात्मे पाहायला भेटतात. महाराज अंगावरती एकही वस्त्र नाही. थंडी म्हणाल तर नुसतं असं पाण्यात बोट घातलं तरी बोट असं एकदम बर्फच होऊन जाईल असं ते वातावरण. पण त्याही वातावरणामध्ये काही फक्कड महात्मे असे पाहायला भेटतात. अंगावरती एकही वस्त्र नाही. बर्फाच्याच पाण्याने आंघोळ करायची, बर्फाचंच पाणी प्यायचं आणि मायबाप सारखं त्या भगवंताचं भजन करायचं. झाडाचा पाला खायचा, कधी फळ भेटले तर फळ खायचे. जशी परिस्थिती असेल तशा पद्धतीने फक्त भगवंताचं भजन करायचं. आणि मायबाप अशा वेळेला काही काही साधू अघोरी तपश्चर्या भगवंताच्या प्राप्तीसाठी करतात. झाडाला उलट टांगून घेतलेलं असतं. माझा मुद्दा आहे डोळ्याची धन्यता देवाचं रूप पाहण्यामध्ये. जोपर्यंत आपण देवाला डोळ्याने बघत नाही मायबाप तोपर्यंत आपल्या डोळ्याची धन्यता नाहीये. आणि ज्या वेळेला त्या साधूने झाडाला उलट टांगून घेतलेलं असतं त्यावेळेला त्या हिमालयामधले काही गिधाड पक्षी, कावळे मांस खाण्याकरता त्या साधूच्या शरीरावरती येऊन बसतात. मांस खाण्याकरता गिधाड पक्षी, कावळे. आणि ते गिधाड काय करतात? झाडाला उलट टांगून तपश्चर्या करत असलेल्या साधूच्या शरीराचं मांस खाण्याकरता ते गिधाड त्या साधूच्या शरीराचे मांसाचे लचके तोडून खाण्याचा प्रयत्न करतात. मांसाचे लचके. आणि ते सगळे गिधाड त्या साधूच्या शरीराचं मांसाचे लचके तोडून खाण्याचा प्रयत्न करतात. आणि ते मांस तोडून सुद्धा खातात त्या साधूच्या शरीराचं गिधाड, कावळे. आणि ज्या वेळेला ते गिधाड त्या साधूच्या शरीराचं मांस खात असतात ना त्यावेळेला ते साधू त्या गिधाड पक्ष्यांना बोलतात, हे गिधाडांनो, हे कावळ्यांनो, अरे काय आमच्या शरीराचं मांस खायचंय ते खा म्हटले. कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस. ते साधू बोलतात, हे कावळ्यांनो, हे गिधाडांनो, अरे काय आमच्या शरीराचं मांस खायचे ते तुम्ही खा. काय मांस खायचे ते खा. कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस, लेकिन दो नैना मत खाइयो, पिया मिलूं की आस. हे कावळ्यांनो, हे गिधाडांनो, अरे काय शरीराचं मांस खायचे ते खा. पण एक विनंती आहे तुम्हाला हात जोडून आमची. काय? दो नैना मत खाइयो, म्हणजे हे दोन डोळे मात्र तुम्ही खाऊ नका बरं का. आमची विनंती आहे तुम्हाला. कावळ्यांनो, गिधाडांनो, काय आमच्या शरीराचं मांस खायचे ते खा, पण हे दोन डोळे मात्र खाऊ नका बाबा हो. का? कारण हे सगळं सगळं चाललंय ना ते फक्त या डोळ्याने देवाला पाहण्याकरता चाललंय आमचं. सर्वस्वाचा त्याग करून हे जे चाललंय ना फक्त डोळ्यांनी एकदा देवाची भेट व्हावी, देवाला बघावं म्हणून आम्ही ही सगळी तपश्चर्या करतोय. आणि तुम्ही जर आमचे डोळे खाल्ले तर आम्हाला भगवंताचं रूप पाहता येणार नाही. म्हणून विनंती आहे की आमचे डोळे तुम्ही खाऊ नका. माझा मुद्दा काय? अरे हजारो वर्षाची तपश्चर्या असून सुद्धा ते साधू फक्त देव एकदा डोळ्याने पाहावा, नवे नवे डोळ्याने पाहता यावं. खऱ्या अर्थानं ती धन्यता आहे माबा. भगवंताला आपण देवाला डोळ्याने बघितल्याच्या नंतर
डोळ्याची धन्यता आहे. नवे नवे त्याच वेळेला आपल्या डोळ्याची सार्थकता आहे की देवाचं रूप आपण ज्या वेळेला डोळ्यांनी बघू त्यावेळेला. सूरदास महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला जातो बघा. डोळ्याची धन्यता देवाच्या रूप पाहण्यामध्ये आहे. सूरदास जन्मताच दोन्ही डोळ्याने आंधळे होते. सूरदास महाराज नाव ऐकून असाल बरोबर. सूरदास महाराज सूरदासजी महाराज जन्मताच दोन्ही डोळ्याने आंधळे होते. आंधळे असल्यामुळं जन्माला आल्यापासूनच बघायचा काही संबंधच नव्हता. पण परमात्म्याची भक्ती साधना अंतकरणामध्ये दृढ झाली आणि सज्जना हो सूरदास महाराजांनी फक्त आणि फक्त परमात्म्याचं नामस्मरणच करायचं ठरवलं. आणि रात्रंदिवस सूरदासजी महाराज त्या परमात्म्याचं भजन करायचे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण श्री कृष्ण सूरदासजी महाराज परमात्म्याचं भजनामध्ये दंग असायचे. एके दिवशी ऐका बर का, एके दिवशी भजन करत 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 सूरदासजी महाराज एका जंगलामध्ये गेले. दिसत नव्हतं पण भजनामध्ये दंग
आणि भजन करत 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 घनघोर अरण्यामध्ये गेले. आणि चालता चालता भजनामध्ये मुखामध्ये देवाचं नामस्मरण आहे. आणि चालता चालता सहज समोर एक विहीर होती. आता चालता चालता आंधळे होते, दिसत नव्हतं. आता त्या विहिरीत जाऊन पडतात की काय असं वाटत होतं. नवे नवे चालता चालता विहिरीच्या काठावरती आले. आणि आता विहिरीत पडणार तेवढ्यामध्ये माझे परमात्मा प्रगट झाले. आणि सूरदासांचा हात पकडला. महाराज, अहो असं काय करतात? विहीर आहे ना समोर, दिसतं का नाही तुम्हाला? सूरदास हसले. म्हटले, अरे बाबा, दिसलं असतं तर म्हटले एवढ्या लांब आलोच नसतो मी. सूरदासाला जसं देवाने पकडल्याबरोबर सूरदासांनी ओळखलं की या घनघोर अरण्यामध्ये, एवढ्या निर्भीड जंगलामध्ये, एकांतामध्ये माझ्या भगवंताशिवाय दुसरं कोणीच असू शकत नाही. हाताचा स्पर्श देवाचा ओळखला. हा तर माझा भगवंत आहे. भगवंताने सूरदासाला जवळ घेतला आणि विनंती केली, महाराज, ओळखलं का मला? सूरदासजी महाराज म्हणतात, अरे देवा, तुला कोण नाही ओळखणार? जगामध्ये असा कोण आहे की तुला ओळखत नाहीये? देवाला नमस्कार केला. भगवंत सूरदासाच्या त्या भक्तीवरती प्रसन्न झाले. आणि प्रसन्न होऊन भगवंत सूरदासाला बोलले, महाराज, प्रसन्न मी तुमच्यावरती, तुम्हाला काय मागायचे ते मागून घ्या. ऐका बर का, डोळ्याची धन्यता परमात्म्याचं रूप पाहण्यामध्ये याच्याकरता बोलतो. सूरदासजी, तुम्हाला मी प्रसन्न आहे, बोला, काय देऊ तुम्हाला? काय पाहिजे ते मागून घ्या. सूरदास म्हटले, देवा, मला काहीच नको, फक्त माझी एक इच्छा आहे. काय? कारण जन्माला आल्यापासून फक्त एवढंच देवा मी ऐकतो की तुझं रूप फार सुंदर आहे. जगामध्ये तुझ्यासारखा मदनाचा पुतळा, लावण्य आणि सुंदर असा कोणी नाहीये. तुझं रूप फार सुंदर आहे देवा. सगळे सांगतात, मी फक्त कानानेच ऐकलंय तुझं रूप फार सुंदर आहे. मी आंधळा असल्यामुळे देवा मला तुझं रूप पाहण्याचा प्रसंग आलाच नाही. माझी विनंती आहे देवा, मला तुझं एकदा रूप बघायचंय. मला डोळे दे देवा तुझं रूप पाहण्याकरता. ऐका बर का, डोळे दे म्हटल्यानंतर भगवंत प्रसन्न झाले. वा, ठीक आहे. भगवंताने सूरदासांच्या डोळ्यावरती हाताचा स्पर्श केला. आणि जसा हाताचा स्पर्श केल्याबरोबर सूरदास महाराजांच्या समोर एकदम ते दिव्य तेजपुंज असा लावण्याचा पुतळा परब्रह्म परमात्मा श्रीकृष्ण पाहिले. आणि सूरदास अंतकरण भरून आलं सूरदासांचं. आहा देवा, अरे लोक आतापर्यंत नुसतं सांगत होते, मी नुसतं ऐकत होतो, पण माझं आज भाग्य आहे की आज प्रत्यक्ष माझ्या डोळ्याच्या समोर तू उभा आहेस देवा. भगवंताच्या नकापासून तर केसापर्यंत सूरदासांनी भगवंताला न्याहाळलं, डोळ्यांनी बघितलं. आणि डोळ्याने बघून जसंच्या तसं रूप भगवंताचं हृदयामध्ये विराजमान केलं. आणि ते रूप पाहिलं. आणि रूप पाहून न्याहाळून झाल्याच्या नंतर डोळ्याने भरभरून ते रूप न्याहाळल्याच्या नंतर सूरदासांनी पुन्हा आपले डोळे बंद केले. आणि देवाला सांगितलं, देवा, आता मला जसं होतं तसं करून टाका. पुन्हा जसा मी पहिला आंधळा होतो ना तसं मला आता पुन्हा आंधळ करून टाका. देवाला आश्चर्य वाटलं. सूरदास, असं काय बोलतात तुम्ही? अहो, डोळे दिलेत, बघा ना म्हटले, आता हे जग घ्या म्हटले, थोडासा आनंद या जगाचा. आतापर्यंत डोळे नव्हते पण मिळाले डोळेत, आता बघा म्हटले, घ्या थोडासा आनंद, लाभ घ्या म्हटले त्याचा. सज्जना हो, भगवंताने सूरदासाला असं म्हटल्याच्या नंतर सूरदासांनी दिलेलं उत्तर एवढं जबरदस्त आहे. सूरदासजी महाराज म्हणतात, देवा, देवा, माझे डोळे पुन्हा आंधळे करून टाका. का म्हणतो? त्याचं कारण आहे की हे देवा, ज्या डोळ्याने तुझं रूप आता न्याहाळलंय मी,
ज्या डोळ्यानं तुला पाहिलंय देवा, आता पुन्हा या डोळ्याने नासका संसार बघण्याची मला इच्छा नाहीये देवा. म्हणून काय करा तुम्ही, माझे डोळे पुन्हा आंधळे करून टाका. ज्या डोळ्याने तुझं रूप निहाळलंय, ज्या डोळ्याने तुला पाहिलंय देवा, आता पुन्हा या डोळ्याने संसार बघायची आम्हाला मुळीच इच्छा नाहीये. म्हणून तू मला पुन्हा आंधळा करून टाक. बघ घेतले अनिदार आणि स्वतः आपल्या डोळ्यामध्ये ते खुपसले आणि पुन्हा स्वतःला आंधळ करून घेतलं. आंधळ करून घेतलं. नाही म्हटले मला हे जग पुन्हा बघण्याची इच्छा. अरे ज्या डोळ्याने एकदा देवाला बघितलंय, पुन्हा संसार मला बघायचा नाहीये, आणि म्हणून पुन्हा आंधळी झाले. काय सामर्थ्य असेल मायबाप. डोळ्याची धन्यता ही भगवंताचं रूप पाहण्यामध्ये आहे. डोळ्याची धन्यता ही देवाचं रूप न्याहाळण्यामध्ये आहे. आणि म्हणून सज्जना हो, अयोध्येतले सगळे लोक रामचंद्रजीचं मुखदर्शन आपल्याला व्हावं म्हणून सर्व अयोध्यावासी रोज रामाचं दर्शन घेण्याकरता यायचे. रामचंद्रजी सुद्धा स्वतः एवढे राजे असताना सुद्धा रामचंद्रजी कधी अभिमानाने वागले नाही. रामचंद्रजी सुद्धा त्या अयोध्येवासींना आनंद देण्याचा प्रयत्न करायचे, आनंद देण्याचा प्रयत्न करायचे. पण सज्जना हो, तो आनंद जास्त दिवस अयोध्येमधला टिकला नाही बघा. माणसाच्या जीवनामधल्या आनंदाचा क्षण जास्त वेळ राहत नसतो. रामाचं चरित्र आपल्याला हे शिकवतंय. उद्या राम गादीवरती बसणार होता, पण एक रात्र मधात गेली मायबाप, आणि एका रात्रीमध्ये सगळंच्या सगळंच रामचरित्र बदलल्या गेलं. सुखाचे दिवस माणसाच्या जीवनातले कधी निघून जातात कळत नाही, पण दुःखाचा क्षण सुद्धा महाराज लाखो वर्षासारखा जातो. तस उद्या राम राजा होणार आहे, आपण त्याची प्रजा. राम राजा होंगे हम उसकी प्रजा. सगळ्या अयोध्यावासियांना आनंदी आनंद झाला होता, पण तो आनंद जास्त वेळ टिकला नाही बघा. तो आनंद मात्र काही वेळामध्येच नष्ट झाला. आणि कैकेयीने राजा दशरथाकडे 2 वर मागून घेतले, आणि त्या एका वराने भरताला राज्यगादी, आणि दुसऱ्या वराने मात्र 14 वर्ष माझ्या प्रभूला वनवास. ज्यावेळेला राजा दशरथाकडून हे 2 वर मागून घेतले, आणि रघुकुलाची परंपरा होती, मेलं तरी चालेल पण वचनाला पक्क राहायचं, वचन मोडता कामा नये, ही पद्धत रघुकुलाची. आणि राजा दशरथाने तर आधीच वचन दिलं होतं की कैकेयी तुला मी रामाची शपथ घेतो, तू जे मागशील मी तुला देण्याकरता तयार आहे. दशरथजी महाराज फार भोळे होते. कोणी सहज काही जरी बोललं तरी त्याला भाळायचे आणि लागलीच त्याला वचन देऊन टाकायचे, एवढे भोळे होते. आता सुद्धा ती कैकेयीची अवस्था पाहून राजा दशरथाने रामाची सुद्धा शपथ घेतली आणि सांगितलं तुला जे पाहिजे ते माग, मी देण्याकरता तयार आहे. कैकेयीने वचनामध्ये बांधलं राजेला, आणि सज्जना होते 2 वर मागून घेतले, आणि त्या वराची परिपूर्ती करण्यासाठी रामचंद्रजी 14 वर्ष वनवासाला जाण्याकरता निघाले. सगळी अयोध्या दुःखांकित होती. सगळा समाज रामचंद्रजीसाठी हंबरडा फोडून रडत होता, विनवणी करत होता, देवा नका जाऊ तुम्ही. काय त्या कैकेयीचं ऐकता? ती कोण आहे तुम्हाला सांगणारी? देवा कोण आहे तुम्हाला वनामध्ये पाठवणारी? देवा जाऊ नका वनामध्ये. सगळे अयोध्येतले लोक रथाला आडवे झाले. देवाला थांबवण्याचा प्रयत्न करू लागले. देवा एकट्या कैकेयीमुळे तुम्ही आमच्या सगळ्यांचा तुम्ही त्याग करता देवा. पण भगवान प्रभू रामचंद्रजीने आपल्या पित्याला वचन दिलं होतं, बाबा तसंच होईल. आणि म्हणून सगळ्याची समजूत घातली.
अयोध्येतले सगळे लोक देवाला जाऊ देईनात म्हणून देवाने सांगितलं असं करू नका. 14 वर्ष म्हणजे थोडा कालावधी आहे. अरे आता बघता बघता 14 वर्ष निघून जातील. काळजी करू नका, मी जातो आणि लगेच पुन्हा अयोध्येमध्ये परत येतो. पण सगळी अयोध्या नगरी रामचंद्रजी बरोबर वनामध्ये जाण्याकरता निघालेली आहे. अयोध्येतले लोक म्हटले, देवा जिथं तुम्ही नाहीये तिथं आम्ही तरी काय राहून उपयोग आहे. म्हणून जिथं तुम्ही तिथं आम्ही तुमच्या बरोबर येणार आहे. देवा मेलो तरी चालेल, पण आम्ही तुम्हाला एकटे वनामध्ये जाऊ देणार नाहीत. ऐकेना काही केल्या नाविला झाला आणि भगवंताने अयोध्येतल्या त्या सगळ्या अयोध्यावासियांना एक दिवस आपल्या बरोबर ठेवलं. गंगेच्या किनाऱ्यावरती आले. त्या रात्री गंगेच्या किनाऱ्यावरती भगवंताने पहिला मुक्काम केला आणि पहिला मुक्काम करून भगवंताने सगळ्या अयोध्येतल्या लोकांना सांगितलं, आता तुम्ही दिवसभर थकलात, आता थोडस आराम करा, विश्राम करा. आणि सगळे निश्चिंत राहिले. त्यांना वाटलं आता राम आपल्या बरोबरच आहे, आपण रामा बरोबर आहोत. आणि म्हणून खुशाल झोपले महाराज. रामाचं विस्मरण झालं. परिणाम असा झाला की परमात्मा आपल्यापासून दूर निघून गेला. जीवनामध्ये ज्या वेळेला भगवंताचं विस्मरण होतं त्या वेळेला भगवंत आपल्यापासून दूर जात असतो. मायबाप, हे या उदाहरणावरून आपल्याला बघता येतं. काही क्षण देवाचं विस्मरण झालं तर परिणाम असा झाला, रामचंद्रजी सगळ्या अयोध्येतल्या लोकांना सोडून 14 वर्षे वनवासाला निघून गेले. काही वेळ विस्मरण देवाचं झालं तर परिणाम असा झाला, सज्जना हो, जीवनामधलं सर्वस्व अयोध्यावासी हरल्या गेले. आणि सुमंतजीला त्या मध्यरात्री उठवलं आणि सांगितलं, महाराज आपल्याला इथून लगेच निघायचंय. सगळे लोक झोपलेले आहेत. रथ जुंपला आणि दबक्या आवाजामध्ये रथ बाहेर काढला आणि परमात्मा लक्ष्मणजी, सीतामय्या आणि सुमंतजी त्या अयोध्येतल्या लोकांना त्याच गंगेच्या काठावरती तसंच झोपी घातलं आणि मध्यरात्रीमध्ये कोणालाच न कळू देता गुपचूप तिथून रथ घेऊन इकडं निघून आले वनवासाला जाण्याकरता. आणि सकाळी ज्या वेळेला सगळे ते लोक उठून पाहतात, राम कुठं आहे, लक्ष्मण कुठं आहे, सीता कुठं आहे, दिसले नाही. आणि मग मात्र सगळ्यांनी रडायला सुरुवात केली. किती आपण पाप केलं म्हटले. आपण झोपलो नसतो तर राम आपल्यापासून गेला नसता. आपण झोपलो म्हणून आपल्यापासून राम निघून गेला. त्याच वेळेला त्या सगळ्या अयोध्येतल्या लोकांनी निर्णय केला, जोपर्यंत आता राम अयोध्येमध्ये परत येत नाही तोपर्यंत झोपायचंच नाही. आणि महाराज सामान्य गोष्ट नाहीये. राम 14 वर्ष वनवासाला निघून गेल्यापासून तर रामचंद्रजी पुन्हा अयोध्येमध्ये येऊस तर अयोध्येतला एक सुद्धा माणूस झोपला नाही बघा. आपण झोपलो म्हणूनच आपल्याला देव सोडून निघून गेला ना, तर आता झोपायचं नाही. 14 वर्ष अयोध्येतला एक सुद्धा माणूस झोपला नव्हता. काय प्रेम असेल रामावरती त्यांचं, विचार करा माय. आणि म्हणून त्या सगळ्यांनी निर्णय त्याच ठिकाणी केला, गंगेच्या किनाऱ्यावरतीच. राम आजपासून एका त्यागाच्या वेशामध्ये आहे. आपण सुद्धा अयोध्येमध्ये असून सुद्धा रामासारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग कुठल्याही प्रकारचं अन्न खायचं नाही. राम कंदमुळं खाऊन 14 वर्ष राहणार आहेत. आपण सुद्धा कंदमुळं खाऊनच 14 वर्ष राहायचं. म्हणून अयोध्येमध्ये 14 वर्ष अन्न कुठं शिजलं नाही बघा. काय त्याग म्हणावा लागेल त्या अयोध्येतल्या लोकांचा सुद्धा. अरे रामाने तर त्याग केला, पण रामाबरोबर अयोध्येतल्या लोकांनी सुद्धा काय त्याग केला जबरदस्त. अरे आपला राम ज्या परिस्थितीमध्ये त्याच परिस्थितीमध्ये आपण सुद्धा जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपला राजा जर वनामध्ये असेल, आपला देव जर वनामध्ये असेल,
तर या मलामध्ये राहून काय उपयोग आहे? अन्न पाण्याचा सुद्धा त्यांनी त्याग केला. नवे नवे जीवनामधल्या कुठल्याच सुख सुविधाचा उपभोग त्यांनी 14 वर्ष घेतला नाही बघा. म्हणून वर्णन आहे रामायणामध्ये की अयोध्येमध्ये 14 वर्ष एकाही घरी मूल सुद्धा जन्माला आलं नव्हतं. एकाही घरी 14 वर्ष मूल सुद्धा जन्माला आलं नव्हतं. सर्वस्वाचा त्याग एका रामाच्या सुखासाठी अयोध्येतल्या लोकांनी केला. आणि रामचंद्रजी, अयोध्येतले लोक खिन्न अंतकरणाने पुन्हा आपल्या अयोध्येमध्ये आले. रामचंद्रजी मात्र इकडं तमसा नदीच्या किनाऱ्यावरती येऊन थांबले. त्याच ठिकाणी शृंगवेरपूर नावाचं एक नगर लागलं आणि त्या नगराचा राजा गुहक होता. ज्यावेळेला त्या गुहकाला कळालं की अयोध्येचे राजे रामचंद्रजी या वनामध्ये 14 वर्षाकरता आलेले सीता माता लक्ष्मणजी, गुहक पळत 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 रामचंद्रजीच्या जवळ येतोय, नमस्कार करतोय, वंदन करतोय, देवाला विनंती करतो, देवा चला ना माझ्या घरी, चला ना माझ्या राज्यामध्ये. भगवंताने सांगितलं, गुहका नाही, 14 वर्ष म्हटले मी आता कुठंच कोणाच्याच घरी मी जाणार नाही, कोणाच्याच राज्यामध्ये जाणार नाही. मला वनच दिलंय ना, मला नाही येऊ शकत म्हटले मी. गुहक खिन्न झाले आणि मग गुहकाने आपल्या सगळ्या सैनिकाला सांगितलं, माझ्या प्रभूची आपण काय सेवा करायची. देवाने विचारलं, काय सेवा करू देवा? गुहकाने विचारलं. भगवंताने सांगितलं, आता इथून पुढचं माझं जीवन हे कोणाकडूनही सेवा घेण्याचं नाहीये. बास, माझ्या जीवनामध्ये आता त्याग काय आहे हे समाजाला शिकवायचंय मला. त्याग काय असतो जीवनामधला, आणि सर्वस्वाचा त्याग करून वनामध्ये जाण्याचं कारणच हे आहे की एक सम्राट राजा असून सुद्धा जगाला त्यागाचं महत्व पटवून देण्याकरता माझा प्रभू 14 वर्ष काट्याकुट्याने फिरला, अनवाणी पायाने फिरला. कुठलीही व्यवस्था नसताना जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीमध्ये जीवन जगला. रामचरित्र तुम्हाला मला हे शिकवतं मायबाप. अरे सम्राट राजा असून सुद्धा रामचंद्रजीने 14 वर्ष आपलं आयुष्य कशा पद्धतीने जगलंय, त्या रामचरित्राकडे बघून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये तशा पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. इंद्राला सुद्धा स्वर्गामध्ये युद्धामध्ये मदत करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये होतं, तो बाप ज्याचा होता, तो बाप राजा दशरथ, भगवंत त्यांचा मुलगा होता. जगाचा चालक मालक नियंता परमात्मा परब्रह्म राम कोण होते तर भगवंत होते. तरी सुद्धा भगवंताने या जगाला आपल्या चरित्राच्या माध्यमातून हेच शिकवलं, मायबाप जशी परिस्थिती असेल तशा पद्धतीने आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, देव
जगाला देवाने आदर्श शिकवून दिला. अरे जशी परिस्थिती जीवनामध्ये असेल तशा पद्धतीने जीवन जगायचं. समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. कोणे दिवसी बैसोनी हातीवर, कोणे दिवसी पायीचा चाकर. अरे कोणे दिवशी आपल्या जीवनामध्ये हत्तीवरती बसण्याचा वेळ येईल, तर एखाद्या दिवशी आपल्याला पायी सुद्धा चालण्याचा प्रसंग येईल. देव ठेवील तैसे राहावे. जसं देवाने आपल्याला ठेवलंय तशा पद्धतीने राहायचं. कोणे दिवसी पालकी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर. चालत जावे, देव ठेविल तैसे राहावे. जीवनामध्ये कोणती परिस्थिती कशी येईल सांगता येत नसतं मायबाप. आणि म्हणून जसं समोरचं दृश्य आहे, परिस्थिती आहे, तशा पद्धतीने जीवन जगण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायचा. कधी आपल्या जीवनामध्ये सुख येईल, कधी आपल्या जीवनामध्ये दुःख येईल. सुख आलो तर, जीवनामध्ये जास्त सुख आलं तर म्हटले हर्षित होऊ नये, आणि माणसाच्या जीवनामध्ये किती दुःख आलं तरी नाराज होऊ नये. याच्याही पेक्षा माणसाला जास्त सुख मिळालं तर म्हटले माजू नये, आणि जीवनामध्ये किती मोठं दुःख आलं तरी लाजू नये. जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीला सामोरं जाणं आपल्या जीवनातलं कर्तव्य. हे रामचरित्र रामचंद्रजी तुम्हाला आम्हाला शिकवताय. अरे आता काही वेळामध्ये राजा राम होणार होता, पण चित्र बदललं आणि एकदम वनामध्येच यावं लागलं. आणि म्हणून भगवंत सुद्धा सांगतात, अरे जशी परिस्थिती असेल तशा पद्धतीने जीवन जगायचंय. गुहकजी रामचंद्रजीला वडाच्या झाडाचं दूध आणून देत आहेत. रामचंद्रजी मागून घेत आहेत. हे बंद करा बरं जरा. समय बंदच करून टाका, ते धूर जायला. हा खाली बंद राहू द्या. रामचंद्रजी गुहकजीला आणतायत, विचारतायत, गुहका जा म्हटले ते झाडाचं दूध काढून आण. आणि गुहकजी घेऊन येतात वडाचं दूध, आणि स्वतः भगवंत आपल्या केसाला ते वडाचं दूध लावतात, त्याच्या जटा तयार करतात. आणि त्या दिवशी गुहकाने परमात्म्याला झोपण्याकरता सुंदर तृणाची शय्या, गवताची शय्या बनवली. आणि स्वतः भगवंत दगडाचा आसरा घेऊन आपलं डोकं त्या दगडावरती ठेवतात, आणि त्या गवताच्या शय्येवरती परमात्मा विराजमान होऊन पहुडतात. आणि ज्या वेळेला सीता मैया रामचंद्रजीच्या चरणाची सेवा करत असते, लक्ष्मणजी आणि गुहकजी परमात्म्याचं संरक्षण करण्याकरता हातामध्ये धनुष्य घेऊन उभे असतात. आणि त्या दिवशी परमात्म्याचं ते दृश्य पाहून स्वतः गुहकाला सुद्धा वाईट वाटलं, आणि गुहक लक्ष्मणजीच्या जवळ येऊन रडू लागले. आणि रडता रडता गुहकजी लक्ष्मणजीला बोलू लागले, लखनजी काय माझ्या देवांनी पाप केलंय हो, की भगवंताला सुवर्ण सिंहासनावरती बसण्यासाठी बसायची वेळ, पण बघा ना म्हटले आज माझ्या देवाला इथं सामान्य गवताच्या गादीवरती, गवताच्या शय्येवरती झोपण्याची वेळ येते. डोक्याला उशी सुद्धा नाही आज देवाच्या, उशी सुद्धा नाही मायबाप.
भगवंताने एक दगड घेतला आणि तो दगडच डोक्याला उशाला घेतलेला. इकडे बघा माझ्याकडे, तिकडे नका बघू तुम्ही. एक गपची बसा तुम्ही. डोक्याखाली दगड घेतलाय आणि भगवंत आज त्या वेशामध्ये पाहिले आणि गोहकाला वाईट वाटलं. आणि मग गोहकजी लक्ष्मणजीला म्हणतायत, लक्ष्मणजी काय देवाने वाईट केलं व कैकेयीने, की कैकेयीने माझ्या प्रभूला 14 वर्षाचा वनवास दिलाय. का म्हणून असं कैकेयीने केलं असेल? अरे भरताला राज्य गादी दिली असती तर काही फरक नव्हता, रामाने सुद्धा स्वीकार केला असता ना. म्हटले बरं, जर राजा होत असेल तर आनंद आहे. मग गादी द्यायची होती भरताला, तर मग गादी नुसती दिली असती तरी जमलं नसतं का? पण कैकेयीने किती मोठी चूक केली, किती मोठा अपराध केलाय की माझ्या प्रभूला 14 वर्ष वनवासाला पाठवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून गोहकजी कैकेयी मातेला अद्वा तद्वा बोलू लागले. त्यावेळेला लक्ष्मणजीने गोहकाला थांबवलं आणि सांगितलं, गोहक, कैकेयीला दोष देऊ नको, कैकेयीला दोष देऊ नको गोहका. का? कारण माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख हे आपल्या कर्मावरती अवलंबून असतं. माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख हे आपल्या आपल्या कर्मावरती अवलंबून असतं. आणि म्हणून एखाद्या वेळेला आपल्या जीवनामध्ये जर दुःख मिळालं तर कोणत्याही माणसाला दोष न देता ते आपल्या कर्माचंच फळ समजायचं आणि चालत राहायचं. बरं का, स्वतः लक्ष्मणजीने गोहकाला तिथं उपदेश केलेला आहे. त्याला लक्ष्मण गीता असं म्हटलेलं आहे. बरं का, लक्ष्मणजीने जो उपदेश केला त्याला लक्ष्मण गीता म्हणून ओळखल्या जातं रामायणामध्ये. आणि सुंदर लक्ष्मणजी त्या गोहकाला त्या रात्री उपदेश करतात. अरे गोहका, कोणीच कोणाला सुख आणि दुःख देऊ शकत नाही. म्हटले जीवनामध्ये सुख दुःख हे मिळत असतात त्याच्या त्याच्या कर्मामुळे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून जात कर्म पैसे फळ देतो रे, कर्म फळ देतो. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जात कर्म पैसे फळ देतो पुन्हा कोणी होते भगवान लक्ष्मणजी गुहकाला तो उपदेश करतायत. अरे माणसाचं जसं कर्म असेल तशा पद्धतीने माणसाला सुखदुःख प्राप्त होत असतं. म्हणून यदा कदाचित आपल्याला दुःख झालं तर कोण्या एका व्यक्तीपासून झालं असं कधीच म्हणायचं नाही.
नाहीतर एखाद्या वेळेला माणूस कोणावरतीही राग काढतो दुःख झाल्याच्या नंतर. पण लक्ष्मणजी सांगतात का म्हणून काही वरती दोष द्यायचा आहे नाही, मुळीच नाही. भगवंताचं पूर्वजन्मातलं काहीतरी तसं वाईट कर्म असेल वा काहीतरी भगवंताच्या हातून आपल्या आईला दुःख झाले असेल, त्याचा परिणाम म्हटले या जन्मामध्ये देवाला सुद्धा भोगावा लागतो. कर्म हे माणसाच्या जीवनाला चांगली वा वाईट गती प्राप्त करून देत असतं. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये कर्म हे अत्यंत महत्वाचं आहे. कर्म नवे जीवनामध्ये तुमच्या आमच्या माणसाच्या कर्माला फार मोठं प्राधान्य दिलेलं आहे. लक्ष्मणजी गोहकजीला सांगतात, गोहका माणसाच्या जीवनामध्ये कर्म किती महत्वाचं आहे. नवे माणसाचं जीवन हे कर्मा वाचून नाही म्हटले, कर्माने बांधल्या गेलेलं आहे, कर्माने. आणि म्हणून मागच्या जन्मामध्ये केलेलं कर्म या जन्मामध्ये भोगायचं असतंय आणि पुढे अनंत जन्मामध्ये येणारं कर्म या जन्मामध्ये करायचं असतंय. कर्माने बांधल्या गेलेलं जीवन म्हणजे मानवाचं जीवन आहे. आणि म्हणून प्रत्येक मानवाला इथं आल्याच्या नंतर कर्म करावं लागतंय. बघा, कर्म करणार नाही असा या जगातला एकही माणूस आपल्याला शोधून सापडणार नाही. नवे या विश्वाचा अठळ असा अबाधित सिद्धांत आहे. जन्माला आलात ना तर जन्माला आल्याच्या नंतर कर्म हे करावंच लागतंय. ज्ञानोबा म्हणतात, येनेचे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरजारे चिरापडे. या मानवी नर शरीरामध्ये आल्याच्या नंतर म्हटले तुम्हाला आम्हाला काहीतरी कर्म करावं लागणार आहे. कर्म हे करावंच लागणार. चकार वापरलाय संतांनी. नवे तुकोबाराय तर म्हणतात, जन्माला आल्याच्या नंतर तुम्हाला आम्हाला कर्म करावंच लागणार आहे. ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो ऐसे का कर्म करावंच लागणार. लक्ष्मणजी सांगतात, कर्म करणार नाही असा या जगामधला एकही मनुष्य सापडणार नाही. नवे केले होते याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे, तुका मने वर्मे जाणून या तरती. तुकोबाराय तर म्हणतात, बाबा
मनुष्य जन्म मिळालाय आणि तो कर्म करणार नाही असा माणूसच नाही म्हटले. करावंच लागतं. कर्म हे कोणाला चुकलं नाही मायबाप. कर्म कोणाला चुकलं नाही. आणि म्हणून लक्ष्मणजी गुहाकाला सांगतात, रामचंद्रजी हे जे 14 वर्षे वनवास भोगतायत ते म्हटले पाठीमागच्या जन्मातलं कर्म आहे. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम. ज्ञानोबारायाचा अभंग आहे. ज्ञानोबाराया सांगतात कर्म कोणाला चुकलं नाही महाराज. अरे देव असला नाही तर देवाचा बाप असला तरी देवाला कोणाला चुकलं नाही. देवाला कर्म चुकलं नाही. तुम्हाला आम्हाला चुकेल का? लक्ष्मणजी गोकाला सांगतात, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे वियोगे दशरथे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे. माणसाला हे सगळं घडतंय ते कर्माच्या माध्यमातून. कर्म चांगलं केलं तर त्याचं फल सुद्धा चांगलं भेटतं. कर्म वाईट केलं तर त्याचं फल सुद्धा परमात्म्याच्या जीवनामध्ये प्राप्त जो जैसे करे ते तैसे कर्म असेल तसं फल प्राप्त होत असतं. वाईट केलं तर वाईट, चांगलं केलं तर चांगलं. एक उदाहरण सांगितलं जातं पा. केलेलं कर्म मागच्या जन्मातलं असो वा अनंत जन्मातलं असो ते एक ना एक दिवस भोगावत लागतं बघा. एका वारकऱ्याचा नित्याचा नेम असायचा. पंढरपूरला वारी. नित्यनेमाने तो वारकरी जीवनामध्ये वारी करायचा. ठरलेली गावं, ठरलेली मुक्काम, ज्या ज्या ठिकाणी व्यवस्था असेल त्या त्या ठिकाणी प्रत्येक वारीच्या वेळेला तो वारकरी जात असायचा. आणि प्रत्येक वारीला पंढरपुरापासून काही अंतरावरती तो शेवटचा मुक्काम त्या वारकऱ्याचा होत असायचा दरवेळेला. आणि ज्या घरी मुक्काम असायचा दरवेळेला याही वेळेला तो वारकरी यात्रेला जाण्याकरता आज त्या घरी मुक्कामाला आला बर का. आता आज मुक्काम करायचा, उद्या पंढरपूरला जाणार, चंद्रभागेचं स्नान आणि माझ्या पंढरीनाथाचं दर्शन हा मनामध्ये निर्धार धारण करून तो वारकरी वारी करत असायचा. आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे आज सुद्धा दशमीच्या आदल्या दिवशी, दशमीलाच, उद्या एकादशी म्हणतात, दशमीला पंढरपूर पासून काही अंतरावरती मुक्काम पडला. ज्या घरी नित्य नेमाने मुक्काम करायचे त्या घरी आज मुक्काम पडला. आणि सज्जन हो, त्या घरामध्ये दोघच राहत होते, पती आणि पत्नी. माणसाचं जसं कर्म असेल तशा पद्धतीने त्याला फळ भोगावं लागत असतं. आणि आज सुद्धा वारकरी बाबा त्या घरी मुक्कामाला थांबले. सगळा व्यवस्था, सगळं नियोजन ठरलेल्या प्रमाणे त्या घर मालकिनीने केलं. आणि दोघही, आपला पती आणि ते वारकरी बाबा जेवणा करता बसले. जेवण विधी उरकला, थोड्याशा गप्पा छप्पा मारल्या. आणि वारकरी बाबा त्या घर मालकाने सांगितलं, बाबा तुम्ही चालत आलेला, थकलेला आहात,
तुम्हाला आरामाची गरज आहे. तुम्ही आता असं करा, ही बाहेर बास टाकतो आणि वारवस्याला तुम्ही माझ्यावरती आराम करा. वारकऱ्याने सांगितलं ठीक आहे, टाका बाहेर बास टाकली. वारकरी दादा त्या बाजेवरती झोपी गेले. घरामध्ये हे दोघं पती पत्नी झोपले. पण सज्जन हो, त्या दिवशी आणि त्या रात्री मात्र त्या घरातल्या स्त्रीच्या मनामध्ये थोडासा वाईट विचार आला आणि त्या मध्यरात्रीमध्ये ती घर मालकीन, घरातली स्त्री उठून बाहेर झोपलेल्या त्या वारकऱ्याकडे येते आणि त्या वारकऱ्याला उठून म्हणते, महाराज, माझी तुम्हाला इच्छा पूर्ण करावी लागेल. आग्रह धरते. वारकरी बाबा घाबरतात. अहो, असं काय बोलतात तुम्ही? नित्यनेमाने येणारा मी एक सामान्य वारकरी आहे आणि तुम्ही असं काय बोलतात? वारकरी दादाने सांगितलं, हे जमणार नाही. कारण का? भक्तीचं सामर्थ्य होतं. आणि वारकऱ्यांनी सांगितलं, जाई होतो माते नकरी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नहो. आई, हे काय म्हणतेस तू? प्रत्येक वेळेला आम्ही तुमच्याकडे येतो, आदराने तुम्ही आमचा मान सन्मान करता, आमचे पाय धुता, चरण धुता. मेलो तरी चालेल, पण ही तुमची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. त्या स्त्रीला असं वाटलं, घरामध्ये माझा मालक आहे म्हणून वारकरी घाबरत असेल, महाराज घाबरत असतील, म्हणून त्या स्त्रीने काय केलं माहिती महाराज? वारकऱ्याचा आणि वारकऱ्यामध्ये आणि आपल्यामध्ये येणारा जो आपला पती होता, आतमध्ये जाते, घरामध्ये जाते आणि घरामध्ये जाऊन हातामध्ये कुऱ्हाड घेते आणि झोपलेल्या अवस्थेमध्ये आपल्या झोपलेल्या पतीच्या मनावरती ते कुऱ्हाड टाकते आणि आपल्या पतीला घरामध्ये मारून टाकते आणि हातामध्ये तशीच कुऱ्हाड घेऊन बाहेर येते. महाराज, तुम्हाला वाटत होतं ना घरामध्ये तुझा पती असताना आपण अशा पद्धतीने बाहेर अशा पद्धतीने राहणं व्यवस्थित नाहीये, म्हणून महाराज आपल्या मधला तो आडफाटा मी मोकळा केलाय. बघा, माझ्या पतीला मारून आले. सामान्य आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या स्त्रीने हे केलेलं वातावरण पाहून वारकरी मात्र घाबरले. वारकरी घाबरले, थरथर लटलट लटलट अंग कापू लागलं. आता आपलं काही खरं नाही. आणि त्या स्त्रीला समजून सांगू लागली, अगं आई, हे तू काय करून बसलीस? काय केलेस तू? हे वारकरी बाबा घाबरले. पण ती स्त्री काम भावनेने वारकऱ्याकडे आली होती, पण ती इच्छा पूर्ण न झाल्यामुळे राग निर्माण झाला. कारण माणसाचं काम पूर्ण नाही झालं की माणसाला राग येतो. कामात क्रोध हो भिजा येते. काम नाही पूर्ण झाला की क्रोध निर्माण होत असतो. आणि म्हणून वारकऱ्याने आपली इच्छा पूर्ण केली नाही म्हणून महाराज त्या स्त्रीला राग येतो आणि तिने ओरडायला सुरुवात करते, वाचवा वाचवा वाचवा. सगळा गाव गोळा होतो आणि ते दृश्य पाहिलं. हातामध्ये तिच्या कुऱ्हाड होती, पण तिने सांगितलं, हो बघा ना, म्हटलं या वारकऱ्याने, या महाराजांनी, यांनी माझ्या पतीला मारून टाकलेलं आहे. आणि ज्या वेळेला सगळ्या गावाने ते दृश्य पाहिलं, वारकऱ्याला पकडलं महाराज आणि वारकऱ्याला पकडून पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलं आणि सांगितलं, महाराज, पोलीस साहेबाला सांगितलं, हो साहेब, ज्या ठिकाणी राहतो ज्या ठिकाणी नित्यनेमाने सेवा करून घेतो त्याच ठिकाणी अशा पद्धतीचं घाणेरडं कृत्य या वारकऱ्याने केलेलं आहे. त्या घरातल्या मालकाला मारलेलं आहे. असं करा, आता या वारकऱ्याला अशी शिक्षा द्या, अशी शिक्षा द्या की बास त्याची अद्दल त्याला घडली पाहिजे. आणि म्हणून सज्जना हो, त्या पोलिसांनी वारकऱ्याला पकडलं आणि सुळावरती द्यायचं ठरवलं आणि सुळावरती देऊन ते दोनही हात वारकऱ्याचे कलम करण्यात आले. दोन्ही हात कापण्यात आले आणि दोन्ही हात कापले आणि ही शिक्षा त्या वारकऱ्याला त्या पोलिसांनी दिली. वारकरी मात्र रडत होता, घाबरत होता. आपण कुठलीही चूक न करता, आपण कुठल्याही प्रकारचं वाईट न वागता मात्र आपल्याला हे दुःख भोगावं लागतंय. आणि महाराज हात कापले आणि त्या वारकऱ्याला काढून दिलं. तो तसाच वारकरी
आपले तुटलेले हात घेऊन पंढरपुराकडे निघतोय, पळतोय देवाची भेट घेण्याकरता. आणि पळत 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 येतो. गरुड खांबाच्या समोर येऊन उभा टाकतो. गरुड खांबाच्या समोर परमात्म्याचं रूप पाहिलं आणि एकदम धाडकन आपलं देवाचं आपटणार. तेवढ्यामध्ये माझ्या परमात्म्याला दया आली आणि परमात्मा दया आल्याबरोबर विठेवरचा परमात्मा ताडकन खाली उतरतो आणि त्या वारकऱ्याला अलगद झेलतो, धरतो आणि हृदयाला लावतो. देवाला ज्या वेळेला त्या वारकऱ्याने पाहिलं त्यावेळेला ते वारकरी बाबा देवाच्या समोर हंबरडा फोडून रडू लागले. देवा, अरे कधीच मनामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारचं पाप आलं नाही, मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या स्त्रीच्या बद्दल अंतकरणामध्ये तो भाव माझ्या आला नाही. अरे या जगातल्या प्रत्येक स्त्रीला बघत असताना मी बहिणीच्या आणि आईच्या रूपामध्ये बघत गेलो. पण हे काय घडलंय देवा, माझ्यावरती असा विनाकारण आरोप आणि त्याचा परिणाम मला हे 2 हात गमावं लागले. देवा, असं काय मी पाप केलंय की मला हे फल भोगावं लागतंय. त्यावेळेला भगवंताने त्या वारकऱ्याला हृदयाला लावलं आणि सांगितलं, बाबा तुम्ही म्हटलं या जन्मामध्ये कुठलंही पाप केलं नाही, तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचं पाप या जन्मामध्ये घडलं नाही, मग तरी देवा माझे या हात मला शिक्षा भोगावी लागली, माझे हात तोडण्यात आले, काय कारण आहे? त्यावेळेला देवाने सांगितलं, बाबा या जन्मातलं तुमचं कुठलंच पाप नाही, ना तुमचा कुठला दोष आहे, ना तुमचं कुठली चूक आहे, पण हे जे तुमचे हात कापलेत ना त्याचं कारण आहे पूर्वजन्मामध्ये केलेलं पाप, ते या जन्मामध्ये तुम्हाला भोगावं लागलं. वारकरीने विचारलं, काय असं पूर्वजन्मामध्ये मी पाप केलं होतं? त्यावेळेला देवाने सांगितलं, एकदा तुम्ही असेच पूर्वजन्मामध्ये शेतामध्ये काम करत असताना तेवढ्यामध्ये एक गाय समोरून जात होती तुमच्या, आणि त्या गायीच्या पाठीमाग कसाई हातामध्ये तलवार घेऊन तिला मारण्याकरता पळत होता. गाय पुढे पळत होती, त्या कसायाला सापडत नव्हती. कसाई पाठीमाग तलवार घेऊन पाठीमाग लागलेला होता गायीच्या, आणि तेवढ्यामध्ये त्या कसायाला तुम्ही समोर दिसलात आणि तुम्हाला सांगितलं, ओ बाबा तेवढी गाय पकडून द्या, मला गाय पकडून द्या. आणि बाबा भगवंत त्या वारकऱ्याला सांगतात, वारकरी बाबा त्या कसायाने तुम्हाला असं म्हटल्याच्या नंतर तुम्ही पळत असलेली ती गाय दोन्ही हाताने पकडली आणि दोन्ही हाताने पकडून त्या कसायाच्या ताब्यामध्ये ती गाय दिली. आणि त्या कसायाने ज्या वेळेला गायीला तुम्ही त्या गायीला पकडून दिलं कसायाच्या ताब्यामध्ये, त्यावेळेला त्या कसायाने त्या गायीचे तुकडे केले, मानेवरती तलवार मारली आणि गायीचा शिरच्छेद केला, गायीच्या शरीराचे सगळे तुकडे केले आणि त्याचं मांस खाण्याकरता घेऊन गेला. महाराज जी गाय आहे ना तीच गाय या जन्मामध्ये ही स्त्री बनून आलेली आहे, आणि तोच कसाई आहे मागच्या जन्मातला, तो तिचा पती होता. की त्या पतीचा तिने हत्या, ज्या कसायाने गायीची हत्या केली होती तीच गाय स्त्री बनून आली होती, आणि त्या स्त्रीने जसं कसायाने गायीची हत्या केली होती तसं त्या स्त्रीने आपल्या पतीची म्हणजे पूर्वजन्मातल्या त्या कसायाची हत्या केली. आणि महाराज दोन्ही हाताने तुम्ही त्या गायीला पकडलं होतं आणि गायीला त्या कसायाच्या हवाली केलं होतं. त्याचा परिणाम असा झाला, ज्या हाताने तुम्ही गायीला पकडून त्या कसायाच्या स्वाधीन केलं होतं ते पाप तुमच्या हातून घडलं होतं, आणि म्हणून परिणाम असा झाला, मागच्या जन्मामध्ये केलेले ते पाप या जन्मामध्ये तुम्हाला भोगावं लागलं. हे दोन्ही हात ज्या हाताने गायीला पकडलं होतं ते हात तुमचे तुटले गेले, शिक्षा तुम्हाला भोगावी लागली. आणि महाराज ते परमात्म्याच्या मुखातून ते शब्द ऐकल्याने त्या वारकरी बाबाला सुद्धा आनंद झाला. खरे देवा तुझं खरे म्हटलं, या जन्मातलं नाही तर पूर्वजन्मातलं हे पाप मी भोगतो आहे. माझा मुद्दा काय आहे, माणसाच्या जीवनामध्ये ती कर्म वर्षानुवर्ष एक ना एक दिवस तरी त्याचं फल भोगावं लागतंय. आणि म्हणून आज सुद्धा रामचंद्रजी जीवनामध्ये जे काही सहन करतायत, भोगतायत, ते कोणाचाही दोष नाहीये. लक्ष्मणजी सांगतात, ना कैकेयीचा दोष आहे ना कोणाचा दोष आहे, तर ते सगळं आहे ते कर्माचं फल आहे.
आणि म्हणून कर्माचं फल माझे प्रभू भोगत आहेत, म्हणून कोणालाही देव दोष देता कामा नये. लक्ष्मणजीने गुहकजीला अत्यंत सुंदर असा उपदेश केला आणि सुंदर असा उपदेश करून परमात्मा प्रभू रामचंद्रजी त्या दिवशी त्या ठिकाणी राहिले. आणि पुढे आता शृंगवेरपूरवरून तमसा नदीच्या किनाऱ्यावरून जाण्याकरता निघाले. सुमंतजी बे बरोबर आले होते. त्या सुमंतजीला सांगितलं, महाराज बस इथपर्यंतच तुम्ही आला, धन्यवाद, पण आता इथून मात्र तुम्हाला परत जावं लागेल. आता इथून पुढची यात्रा मात्र आम्हाला तिघा जणांनाच करायची आहे. तुम्ही जा. सुमंतजी आणि सुमंतजीच्या रथाचे घोडे भगवंताला सोडून जायला तयार नव्हते. घोडे सुद्धा परमात्म्याकडे पाहून रडत होते. सुमंतजी रडत होते, याच्यात नवल नाही. घोडे सुद्धा रडू लागले आणि ते घोडे सुद्धा भगवंताला खुणावू लागले, देवा देवा, आता इथून पुढे कोण आमच्या पाठीवरती थाप टाकेल, कोण आमच्या रथामध्ये बसेल. घोडे सुद्धा आज भगवंताला वाट लावत असताना रडले. सुमंतजी जड अंतकरणाने इकडे जाण्याकरता निघाले. परमात्मा प्रभू रामचंद्रजी तिथून पुढे यात्रा करण्याकरता निघाले. पुढे गंगेच्या काठावरती पुन्हा परमात्मा येत आहेत. आता पलीकडे जायचंय, पण जायचं कशा माध्यमातून? पाहिलं तर त्या गंगेमध्ये एक केवट नाव घेऊन उभा होता, पण तो काही अंतरावरती उभा होता. पाहिलं तर दुसरीकडे कुठेही जाण्याचा पर्याय नव्हता. नाव आतमध्ये उभी होती आणि तो केवट त्या नावेला घेऊन उभा होता. आणि तो केवट वाट बघत होता की भगवंताने मला आवाज द्यावा आणि भगवंताने मला जवळ बोलून घ्यावं. आणि तेवढ्यामध्ये गंगेच्या काठावरती प्रभू रामचंद्रजी, लक्ष्मणजी, गुहक, सीता मैया उभे टाकलेले आहेत पलीकडे जाण्याकरता. आणि रामचंद्रजी बोलतात, गुहक आता पलीकडे जायचं कसं? म्हटले, आपल्याला नावेचा स्वीकार करावा लागेल. आणि म्हणून लखनजी त्या नावाड्याला आवाज देतात, त्या केवटाला आवाज देतात, ए केवट इकडे ये म्हटले. आणि केवट लांबूनच आवाज देत होता, काय आज्ञा आहे? म्हटले, अरे आम्हाला पलीकडे जायचं, इकडे ये. आणि मग तो केवट भगवंताच्या जवळ नाव घेऊन येतोय. आणि नाव घेऊन आल्याच्या नंतर देवाला पाहिल्याबरोबर आनंदी आनंद झाला. आणि तो केवट आनंदाने नाचू लागला, उड्या मारू लागला. आणि त्यावेळेला भगवंताला विचारलंय, काय देवा आज्ञा? म्हटले, अरे आम्हाला पहिलं तीराला घेऊन जायचंय. पहिलं तीराला आम्हाला घेऊन जाशील का? तुझ्या नावेमध्ये आम्हाला पलीकडच्या काठावरती घेऊन जाशील का? असं म्हटल्याच्या नंतर गुहक थोडेसे हसले. आणि गुहक हसल्याच्या नंतर लक्ष्मणजी म्हणतात, अरे हसायला काय झालं तुला? प्रभू सरळ विचारतात की आम्हाला पलीकडे घेऊन जाशील का नाही म्हणून. गुहकजी म्हटले, अहो सगळ्या जगाला या बहुनदी संसार सागरातून पलीकडे नेण्याचं काम कोण करतंय? भगवंत करतायत. सगळ्या जगाला या बहुनदी संसार सागरातून पहिलं तीराला नेण्याचं काम परमात्मा करतायत. पण काय भाग्य माझं आज की त्याच परमात्म्याला आज मला पहिलं तीराला नेण्याचं भाग्य प्राप्त झालंय. काय भाग्य आहे. आणि म्हणून विनवणी करतायत की त्या आम्हाला पलीकडच्या काठावरती घेऊन जा. देवाने केवटाने सांगितलं, देवा घेऊन जातो, पण माझी एक इच्छा आहे. काय? म्हटले, अगोदर तुमच्या चरणाची मला सेवा करायची, मला पूजा करायची आहे. सांगितलं, तुम्ही इथंच उभा टाका, तोपर्यंत माझ्या मी घरच्यांना घेऊन येतो. घरच्या सगळ्या परिवाराला तो केवट घेऊन येतोय आणि परमात्मा श्री प्रभू रामचंद्रजीच्या चरणाची सेवा करतोय. सेवा करत असताना स्वतः केवट म्हणतोय, देवा तुमच्या चरणाचा महिमा मला माहिती आहे. यदा कदाचित तुमच्या चरणाची धूळ जर माझ्या नावेला लागली तर माझी नाव सुद्धा एखाद्या वेळेला स्त्री झाली तर फार मोठा अनर्थ होईल देवा. कारण का, अगोदरच घरची एक स्त्री, पुन्हा जर तुझ्या चरणाचा स्पर्श या नावेला झाला तर पुन्हा अजून दुसरी स्त्री प्राप्त होईल.
म्हणून स्वतः केवटजी, कारण देवाला म्हणतात की तुमच्या चरणाच्या धुळीने अहिल्याचा शिळेचा उद्धार झाला होता. शिळा दगड झालेली स्त्री झाली होती. तसं म्हटले माझे नाव सुद्धा तुझ्या चरण स्पर्शाने स्त्री होईल. म्हणून स्वतः केवटाने भगवंताचे चरण अगोदर सुंदर असे धुतले. चरण तीर्थ भगवंताचं त्या पात्रामध्ये घेतलेलं आहे आणि स्वतः भगवंताचं ते चरण तीर्थ प्राशन करून स्वतः परमात्म्याच्या चरणावरती लोटांगण घातलं आणि देवाला सांगितलं, देवा आता माझ्या पाठीवरती पाय द्या आणि पाठीवरती पाय देऊन तुम्ही नावेमध्ये बसा. खऱ्या अर्थानं केवटाची एक इच्छा होती की परमात्मा मला प्राप्त व्हावा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे आनंदगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.